जय नरहरी. जय नरहरी. सर्वांनी हा उद्घोष किंवा आजच्या दिवशी तरी करावा अशी माझी अपेक्षा असणार. जय नरहरी. धन्यवाद. प्रभू विश्वकर्मा तुम्हा सर्वांचं आणि प्रामुख्यानं सोनार समाजाचं आराध्य दैवत संत श्रेष्ठ संत शिरोमणी नरहरी महाराज चरणी प्रथमतः नतमस्तक. आणि या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व जे की अकाली भगवंतानं आपल्यातून हिरावून नेलं असं सर्वमान्य आणि सर्वांचे लाडके दादा यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. आज या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे स्नेही माझे नातेवाईक अनिल शेठ लोलगे, या विचारपीठावर उपस्थित सोनपेठ नगरीचे नूतन नगराध्यक्ष आणि ज्याच्या नावातच परमेश्वर आहे असे तरुण तडफदार नूतन नगराध्यक्ष परमेश्वर भैया राजाभाऊ कदम, त्याचप्रमाणे या सोनपेठ नगरीनं या शहराचा विकास असेल, या शहराला एखादी विचार देणारे नेतृत्व नगरसेवकांच्या माध्यमातून अत्यंत कल्पकतेने आणि हुशारीने या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. या सर्वांवर जर आपण ही नजर टाकली तर ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल. असे सर्व नूतन नगरसेवक, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे स्नेही, माझे आप्तिष्ट कैलास शेठ शहाणे, जे की नामनिर्देशित नगरसेवक आहेत. हा उल्लेख प्रामुख्याने मी या ठिकाणी याच्यासाठी करतोय की स्वर्गीय अजितदादाच म्हणायचे की राजकारण फार वंगाळले, आणि या राजकारणाचा बळी ठरलेले माझे स्नेही कैलास शेठ शहाणे, परंतु त्यांचे जे काही सवंगडी आहेत ते ज्या राजकीय पक्षातून निवडणूक लढवित होते या पक्षालाच जाणीव झाली आणि त्या शहराला जाणीव झाली, म्हणून त्याच नगर परिषदेवर त्यांना कामाची संधी म्हणजे जनतेचा विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून परत नामनिर्देशित झालेले असे आमचे कैलास शेठ साहेब. स्वर्गीय दादा म्हणायचे राजकारण फार मोंगाळ आहे, पण मी असं म्हणेन की राजकारण वंगाळ जरी असलं तरी एक फार मोठं घंगाळ आहे. घंगाळ ही संकल्पना तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. या घंगाळामध्ये, तांब्याच्या घंगाळामध्ये आनंद, स्नान करण्याचा आनंद काही वेगळाच. म्हणून राजकारणात देखील ही सोयीची संकल्पना रुजवण्यात आली नामनिर्देशनाची, जेणेकरून यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि यांच्या कार्यातून त्या शहराला असेल, त्या देशाला असेल, त्या राष्ट्राला असेल एक विचार आणि दिशा देण्याचं काम यांच्या माध्यमातून व्हावं, म्हणून कैलास शेठ यांना नामनिर्देशित करण्यात आलंय असं मी तरी समजतो. सन्माननीय व्यासपीठ,
उपस्थित सर्व समाज बांधव आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि महानुभाव, आज व्यासपीठाकडं आणि सभागृहाकडे जर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल, पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या. आणि संस्कृतमध्ये अत्यंत एक सुंदर असं सुभाषित आहे मित्रो, यत्र नार्यस्य पूजन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र नार्यस्य पूजन्ते रमन्ते तत्र देवता. याचा भावार्थ असा आहे की ज्या समाजामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये आणि ज्या देशामध्ये स्त्रीचा सन्मान होतो, केला जातो, त्या गावाची, त्या समाजाची, त्या देशाची, त्या राष्ट्राची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणूनच म्हटलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. आणि इथं दादांच्या लाडक्या बहिणी, देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आणि या सर्व लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या राजकीय नेतृत्वाला असल्यामुळे हे निश्चितच आपल्या कार्यातून, आपल्या विचारातून या सोनपेठ नगरीला निश्चितच एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी होईल असा मला विश्वास होतो. आणि या विश्वासाला आमचे परमेश्वर भैया निश्चितच खरे उतरतील, हा एक फार मोठा आशीर्वाद मी या ठिकाणी व्यक्त करतो व्यासपीठाच्या आणि आमच्या भगवंताच्या साक्षीने. गोदावरी काठावर आताच उल्लेख केल्याप्रमाणे या शृंखलेमध्ये परभणीचे नवनिर्वाचित आणि धडाडीचे नगरसेवक आमचे, ज्यांना सर्व परभणीकर बबलू भैया नावाने ओळखतात, असे आमचे बबलू भैया यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आयोजकातर्फे त्यांचा यथोचित सत्कार होईलच.